आप देख रहे हैं नीलम टाइम्स मीडिया। मैं हूं नीलम तिवारी। आप सभी दर्शकों का नीलम टाइम्स मीडिया में स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों। भारतीय जनता पार्टी रहनाल व कैलाशवासी गोपीनाथ भोईर सामाजिक संस्था रहनाल द्वारा मुफ्त आरोग्य तपासणी व औषधि वाटप शिविर का किया गया आयोजन। बता दें, ग्रामस्थ मंडल रहनाल अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गोपीनाथ भोईर के नेतृत्व में रहनाल स्थित आरोग्य उपकेंद्र में शिविर का आयोजन किया गया, जिसका परिसर के सैकड़ों जरूरतमंदों ने लाभ लिया। इस उपलक्ष्य में भाजपा ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष देवेश पाटिल, रहनाल ग्राम पंचायत प्रभारी सरपंच प्रताप जी पाटिल, दीपक जेठानी, माजी सरपंच राजेंद्र मडुई, महिला व बाल कल्याण समिति जिला परिषद ठाणे माजी सभापति सपना राजेंद्र भोईर, भिवंडी पंचायत समिति माजी सभापति ललिता प्रताप पाटिल आदि सदस्य, ग्रामस्थ डॉक्टरों की टीम और रहनाल ग्राम पंचायत के अधिकारी कर्मचारी भारी संख्या में उपस्थित थे। परिस्थिती बदलली, माणसाचा जेवढा विकास होत चालला तेवढा जीवनमान कमी होत चालला। तेव्हा मोठा एखादा आजार होण्यापेक्षा त्या आजाराच्या अगोदर जर आपण चेकअप करून तो होण्या अगोदर जर उपचार करायला प्रयत्न केला, प्रायमरी स्टेजला आपण उपचार केला तर मला वाटतं माणसाच्या जीवनामध्ये त्याचा विचित्र उपयोग होत असतो। या आरोग्य ज्यांनी आपल्यासाठी आपण जेव्हा समाजात काम करत असतो, आपल्या समाजासाठी काही देणं लागतं, या भावनेतून आपण काम जेव्हा करत असतो तेव्हा आपला गाव असो, आपला परिसर असो, अशा ठिकाणी अशा आरोग्य शिबिर राबवणे खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आरोग्य शिबिर राबवत असताना त्याच्यात सांगितलं जवळजवळ 10 ते 12 डॉक्टर गावातच आहे। खरोखर राहणार गावच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे का आपले विद्यार्थी चांगल्या ठिकाणी शिक्षण घेऊन डॉक्टर येऊन पुन्हा गावच्या ठिकाणी येऊन त्यांची प्रॅक्टिस कुठेही होत असेल, हॉस्पिटल कुठेही असतील, पण गावालाही त्यांची सेवा होते। तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट। गोपीनाथ संस्था यांनी आम्हाला आज बोलवलंय ह्या कार्यक्रमासाठी। थँक्यू सो मच त्याच्यासाठी। हेल्थ इज वेल्थ हे तर ऐकलंच असणार तुम्हाला, तर डेफिनेटली हेल्थवर फोकस करा। इथे शिबिर कंडक्ट केलं तर तुम्ही या, त्याचा उपयोग घ्या। असे अनेक शिबिर कंडक्ट केले जाणार आहेत। नमस्कार, मी डॉक्टर मिताली राजेंद्र भोईर। आम्हाला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आमचं नवनिर्वाचित जे डॉक्टर आहेत राहणार गावातले, त्यांचं इथे सन्मान होता कैलाशवासी गोपीनाथ भोईर संस्था यांच्यातर्फे, आणि त्या संस्थेच्या तर्फेच इथे मोठं आरोग्य शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खूप व्यवस्थित आयोजन आहे, सर्व प्रकारचे मेडिसिन्स अवेलेबल आहेत, तर सर्वांनी इथे येऊन स्वतःचं हेल्थचं चेकअप करून घेतलं पाहिजे। हे आहेत डॉक्टर मिताली। मी डॉक्टर ऋषिका संतोष पाटील या कार्यक्रमात मला बोलावल्याबद्दल आभार व्यक्त करते। थँक्यू। आज राहणार उपकेंद्र या ठिकाणी कैलाशवासी गोपीनाथ भोईर
सामाजिक संस्था याच्या वतीने या ठिकाणी आज मोठं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर म्हणजे संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर शँकी आणि त्यांची संपूर्ण टीम तसेच गोपीरत्न हॉस्पिटल काल्हेचं त्याचे तज्ज्ञ डॉक्टर पण या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्व नागरिकांना विनंती करते की त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि त्याचप्रकारे आज राणाल गावातील जे डॉक्टर झालेले आहेत त्या 15 विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी 15 डॉक्टरांचा आज या ठिकाणी सत्कार केलेला आहे, जेणेकरून त्यांना एक या डॉक्टरांकडून किंवा या उपकेंद्रामधून प्रेरणा मिळावी, समाजसेवेची प्रेरणा मिळावी, यासाठी हा आम्ही भव्य असा सत्कार त्यांचा केलेला आहे. आज या ठिकाणी गोपीनाथ भोईर सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी राहणार यांच्या वतीने आपला आरोग्य उपकेंद्र राहणार या ठिकाणी एक भव्य असा आरोग्य कॅम्प ठेवलेला आहे. मोफत आरोग्य कॅम्प आणि मोफत औषध वाटप कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी संजीवनी हॉस्पिटल पूर्णा, डॉक्टर सांकी पाटील, एक स्पेक्ट्रम हॉस्पिटल जयेश शेलके डॉक्टर त्यांची टीम आणि गोपीरत्न हॉस्पिटल त्यांचे प्रशांत भोईर डॉक्टर आणि त्यांची टीम या ठिकाणी कार्यरत आहे. या ठिकाणी जवळजवळ मला वाटतं की BP, डायबिटीज, त्याच्यानंतर कार्डिओलॉजिस्ट आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत, हार्टचे डॉक्टर आहेत आणि इतर जनरल डॉक्टर मेडिसिन जे शंकी पाटील या ठिकाणी सर्वांची तपासणी करून त्याला मोफत औषध उपचार करणार आहोत. एक्सरे पण आम्ही फ्रीमध्ये करणार आहोत. परत BP, शुगर पण आम्ही सर्व फ्रीमध्ये या ठिकाणी सुविधा केलेली आहे. तसेच गोपीनाथ भोईर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आमच्या या प्रत्येक वर्षामध्ये जवळजवळ 4-5 कार्यक्रम होत असतात. असे शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटप असो, दिवाळीमध्ये गोरगरीब जनतेसाठी दिवाळीचा फराळ असो, कपडे वाटप असो, साडी वाटप असो, आताच आम्ही नुकताच दिवाळीमध्ये केला होता आणि आज या ठिकाणी असा भव्य आम्ही आयोजन केलेलं आहे. जवळजवळ मला वाटतं या ठिकाणी 4-5 लाखाची औषधं आम्ही या ठिकाणी वितरण करणार आहोत. तरी पण यामध्ये मला अंदाज आहे की कमसे कम 400-500 रुग्ण यामध्ये भाग घेतील आणि राणाल गावातील सर्वांनी या कार्यक्रमात भरघोस असा आम्हाला सहकार्य केलं, डॉक्टरांनी सहकार्य केलं, त्यांचं मी धन्यवाद मानतो. थँक्यू. इसी तरह सबसे पहले समाचारों को देखने के लिए नीलम टाइम्स मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.